विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असून गावांमध्ये या निकालावरून चक्क पैज लागलेत. कोल्हापुरातील एका गावामध्ये देखील अशाच प्रकारे गावातून आपल्या नेत्याला लीड कोण देणार यावरून दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाखो रुपयांची पैज लागली आहे. नेमकी ही पैज काय आहे हे जाणून घेऊया आमचे रिपोर्टर सलमान जमादार यांच्याकडून. भावा एक कोल्हापूर आहे, जगात भारी आम्ही कोल्हापुरी असं म्हणण्याचा उद्देश म्हणजे नुकतं आता विधानसभा निवडणुका तर पार पडल्या पण इथं नेत्यापेक्षा जास्त राजकारण कळतंय कार्यकर्त्याला. त्यामुळं गावागावामध्ये पैसा लागण्यास सुरुवात झाली. असंच एक आपण गावामध्ये आलो आहोत. करवीर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गोकुळगाव या गावामध्ये आलो आहोत. या ठिकाणी पैज लागल्याचं माझ्या कानावलं. मी या ठिकाणी पोहोचलो आहोत. आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याशी आपण बोलणार की कशी नेमकी पैज आहे. आता कार्यकर्ते बैठलं, दोघांचे मोबाईल आपल्याला दिसत आहेत. दोघांच्या मोबाईलवर आपल्याला नेत्यांचे फोटो आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही की नेमकी पैज कोणामध्ये होणार आहे. हे नेते आपल्यासोबत नेमकं हे या नेत्यांचे कार्यकर्ते आहेत. पण इतका विश्वास आहे की चक्क गावातून लीड कोण देणार यावरती पैज लागलेली आहे. कोण निवडून येणार याच्यातच सर्वजण पैज लावतात हो, पण गावातनं लीड कोण घेणार ही पैज मात्र महत्वाची आहे. तर आपण यांना विचार नेमकी पैज त्यांनी कशी लावली आणि नेमकी काय ठरलेले पैज. नमस्कार, नाव काय आपलं? नमस्कार, माझं नाव संतोष कागले, आमदार ऋतुराज दादा प्रेमी, काँग्रेस पक्ष. हे आपल्या शिका बघूनच नेमकं तुमचं पण घेतो. नाव काय तुमचं? नमस्कार, मी महादेव पटेल एमट्यांना. मी अमलसाहेब महाडिक आणि भाजपचा कट्टर समर्थक आहे. तर आमची जी पैज लागलेली आहे संतोष कागले आणि माझ्या, तर अशी पैजे स्वरूप असं आहे की मी माझ्या गावातून अमलसाहेब महाडिक यांना एक मताचं काय मताधिक्य देणार ही माझी हे आहे, महत्वाकांक्षा आहे आणि मी ते देणार. हा विश्वास मला. तुम्ही काय सांगाल? तुम्ही पण पैज लावलेला आहे. नमस्कार, माझं या गावात माझ्या गावातून आमदार ऋतुराज दादांना लीड देणार अशी माझी पैज आहे. मी आमदारांच्या विकास कामावर आणि हाकेला धावणारा आमदार अशी ओळख ऋतुराज दादांची आहे. ह्या जोरावर मी पैज लावलेले आहे की आमदार ऋतुराज दादांना माझ्या गावातून एक का मत असणार पण जादा देणार अशी मी पैज लावलेली आहे. कितीची पैज लागली? 50,000ची पैज लावलेली आहे. तुमचं मान्य काय? हो, 50,000ची पैज लागलेली आहे. कसं पैसे तयार आहेत का? कॅश आहे का? चेक तयार आहे. चेक दिलेला आहे, त्यांनी कॅश देणार आहेत. दोन्ही पण तयार आहेत. पैज लावताना आमच्या गावातील दोन्ही पार्टींची माणसं साक्षीदार म्हणून आहेत. तसं आम्ही लिहून घेतलेलं आहे एकमेकाकडून आणि मी ऑलरेडी चेक दिलेला आहे आणि त्यांनी पण कॅश तयार ठेवलेले आहे. दोघा जणांच्याकडून काही अडचण नाही. खरं तर नेता विश्वास असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पण नेमकं काय कारण असं होतं? मागचं काय कारण पाहिजे की एवढा नेता विश्वास की भाऊ एवढं लीड देणारच? हा, कारण काय सर सांगतो तुम्हाला की अमलसाहेब सत्तेत नसताना देखील आमच्या गोकुळगावला जवळजवळ 3,50,00,000 रुपयाचा फंड उपलब्ध करून दिला. आणि ते आमच्या सहकार्याने सांगितलं की रात्रीचा धावणारा माणूस आहे म्हणून त्यांचे आमदार हाकेला धावणारा. तर माझा नेता असा आहे, म्हाडकांना एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, म्हणून माझ्या त्याबद्दल आत्मविश्वास आहे मला स्वतःला की मी एक मत जास्त देणार. तुम्ही काय सांगता? तुम्ही विश्वास 50,000 दावर लावले. 50,000 दाव लावले म्हणजे माझ्या ग्रामपंचायत, आता दादांचेच सरपंच आहेत, आमच्या दादा गटाचे सरपंच आहेत. मागच्या वेळेला पण आमचीच सत्ता होती. ग्रामपंचायतचा फंड असेल, आमदार फंड असेल, जिल्हा परिषदचा फंड असेल, पंचायत समितीचा फंड असेल, असं आमच्या गावामध्ये भरपूर खर्च केलेला आहे. आता समोरचे तुम्ही बघितला हे सुशोभीकरण, सध्या कुठे जायची गरज नाही. हे तुम्ही सध्या समोरचं जरी बघितला तरी आम्ही आमदार फंडातून आणि पंचायत समिती मधून हे ग्रामपंचायतच्या समोरचं सुशोभीकरण केलेलं आहे. ऑक्सिजन पार्क सारखं नवीन काहीतरी केलेलं आहे आम्ही गोकुळगावमध्ये. 10 गावात उठून दिसणारी स्मशानभूमी असेल, या 10 गावात आमच्या गोकुळगाव सारखी स्मशानभूमी नाही. मी छाती ठोकपणे सांगू शकतो. या गोकुळगाव सारखं आमच्या श्रीकृष्ण मंदिर आहे, पुरातन श्रीकृष्ण मंदिर, तिथे केलेला सुशोभीकरणाचा भाग असेल, असे भरपूर विकास कामं आम्ही आमदार फंडातून केलेले आहे. आणि त्याच्या जोरावरच माझ्या नेत्यावर माझं प्रेम भरपूर असल्यामुळे मी पैज लावलेले आहे. तिने सांगितलं एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. तर तुमचं काय आहे का? म्हणजे तिने आपल्या नेता विश्वास दाखवला की कॉल केला की मला प्रॉब्लेम सॉल्व होतो. तर तुमचं काय आहे? माझ्या पण नेत्याबद्दल तेच प्रश्न हे आहे, उत्तर आहे, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. आता हिने इतकी विकास कामं सांगितलं आपल्याला, मग यांचे विकास कामं ऐकून वाटणार की मला ऋतुराज दादा येणार, मग तुम्ही कसं सांगू शकताय? नाही आता साहेब, माझा प्रतिप्रश्न आहे तुम्हालाच. आमदार साहेब काय सांगतात की मला फंड थोडा कमी मिळावा, म्हणजे सरकारने आमच्यावर दुजाभाव केला. जर आमदार साहेब जर असं सांगत असतील तर मग माझे सहकारी संतोष कागले एवढे सांगतात, हे तुम्हाला पटतंय का? हाच मग तुम्हाला सवाल आहे.
की जर तुम्हाला फंड्स मिळाले नाही म्हणून तुम्ही सांगताय, मग एवढे काम ऋतुराज आमदारांनी केली असं संतोष काकडे कसं ठामपणे सांगू शकतात? ते उत्तर आता त्यांच्याकडेच घेऊया ना. तर आम्ही दाखवू शकतो आमदार फंडातनं केलेली विकास कामं असतील, पण नुसताच आमदार फंड नाही. आमच्या गावात ऋतुराज दादांचे बड्डे पाटील समर्थक सरपंच सत्तेवर आता ग्रामपंचायतीवर तेच आहेत. माजी सरपंच सुद्धा तेच होते, म्हणजे मी मागच्या बॉडीत होतो. ग्रामपंचायतच्या माध्यमातून असून द्या, पंचायत समिती सुद्धा काँग्रेसच्याच ताब्यात होती, जिल्हा परिषद सुद्धा काँग्रेसच्याच ताब्यात होती. पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि आमदार फंड या सर्वांचा फंड लावून आम्ही गोकुळगावमध्ये विकास कामं राबवलेली आहेत आणि ह्याच जोरावर मी ती पैसे लावलेले आहे. पैसे तर लागली तर तुम्ही खास मित्र आहे असं मला ऐकायला मिळालं. त्यामुळे वैरत्व काय नाही. नाही आता साहेब तुम्हाला सांगतो, संतोष काकडे, मी महादेव पाटील एकाच मंडळाचे आम्ही कार्यकर्ते आहोत, एकाच मंडळाचे. संतोषाला निवडून आणण्यात सुद्धा माझा सिंहाचा वाटा आहे. मी तेव्हा आमच्या गावामध्ये पक्ष किंवा नेता ह्याचा कोण आहे बघितलेला नाहीये. फक्त माझा मित्र निवडून यायला पाहिजे यासाठी मी प्रयत्न केले. पण ह्याच्या अगोदरचा माझा मित्र त्याला पण आम्ही निवडून आणलं का फक्त मंडळाची सीट आहे. आणि आमचा असं हाड वगैरे तो असा काय विषय नाहीये. फक्त आम्ही एका मंडळाचे कार्यकर्ते आहोत. तो त्याच्या नेत्याचं प्रेम त्यांचं, माझं प्रेम माझ्या नेत्यावर, आणि ह्या विषयांना आम्ही ते 50,000चे पैसे लागले. कार्यकर्त्याच्या बरोबर आणखी काही कार्यकर्ते आहेत, नेमकं त्यांना विचारा. काय कार्यकर्ता सांगाल पैसे मागे घ्या म्हणून सांगणार का? नाही पैसे कशी मागे गेलाय, लागलं तर आम्ही पैसे देईन, लागलं तर, कारण तर पैसे मागे घेणार नाही. तुम्हाला फुल कॉन्फिडन्स फुल कॉन्फिडन्स. काय माहिती काय, आमच्या साहेबांच्या इथं विरोधक बी गेला दवाखान्यात तर डॉक्टर कधी विचारत नाही विरोधक काय नाही. साहेब आमचं मदत करतात DY पाटील हॉस्पिटलला, आणि किती जणांनी विरोधकांनी त्याचा लाभ घेतलाय हे बी आमच्याकडे पुरावे आहेत. पाहिजे असेल ते पुरावे दाखवू शकतो आम्ही. काय सांगाल कार्यकर्त्याला 50,000 दाव लागले? 100% संतोष काकडे जिंकणार. #2 नंबर. भाजपचे देखील कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारूया आपण. काय वाटते सांगा साहेब, ती काय 100% कॉन्फिडन्स दाखवलाय? मी 101% कॉन्फिडन्स देतो, आणि मी आज आत्ता सांगतो तुम्हाला 18 ते 25,000 आमदार निवडून येणार, आणि आम्ही 50,000चा चेक एमट्यांना म्हणजे महादेव पाटलांना ह्याच चौकात ज्या ठरल्या त्याच ठिकाणी आम्ही स्वीकारणार. तुमचा मुलगा देखील या ठिकाणी होता, तर त्याला विचारा, पप्पांनी 50,000 लावले, तुझा भविष्याचा विचार कर, तुला काय वाटतंय? भविष्य काय पण असू दे, 50,000 आम्ही जिंकणार. हा खरा कॉन्फिडन्स आपल्या नेत्यावरून पाहिजे, जो कॉन्फिडन्स दोन्ही साईडनं आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे निकाल काही असो, पण 100% 50,000 यापैकी कोणतरी विजयी होणार, आणि त्या विजयी गुलाल दिवशी आपण देखील या ठिकाणी येऊन पुन्हा यांच्याशी बातचीत करू. न्यूज मराठी 24 साठी सलमान जमादार, कोल्हापूर. न्यूज मराठी 24/7, नवा भारत, नवा विचार.